लांबचं फिरणं तर होतच असतं, पण जवळचं मात्र राहून जातं. असाच काही माझा अनुभव. नमस्कार मंडळी, मी सोनालीमुळे तुमचं स्वागत करत आहे. माझं माहेर आहे सिन्नरचं. मी आले होते सिन्नरला उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आणि नंतर हेही आले कारण धोंड्याचा महिना होता ना. मग काय झाला आमचा प्लॅन. ठरलं तर मग चला जाऊया पेरूच्या वाडीला. आपण काही गोष्टी किती पण ठरवलं तर त्या होत नसतात आणि काही गोष्टी अचानक होतात ज्या आपण ठरवल्या पण नसतात. उन्हाळा असल्यामुळे गरम होणं तर साहजिकच आहे, पण त्यांनी तिथे ना वॉटर स्प्रिंकलर लावले होते, त्यामुळे थोडंसं गार वाटत होतं. इकडे ना छोटे मोठे खूप सारे स्टॉल लागले होते, जिथे ना होममेड आयटम्स, खाण्यापिण्याचे सामान प्लस हँडमेड आर्ट्स विकत होते. हे ना मिसळपाव खूप छान भेटते, पण वेटिंग असल्यामुळे आणि आम्हाला भूक लागल्यामुळे आम्ही पेरूची आईस्क्रीम ट्राय केली आणि खरंच ती छान लागली आम्हाला. तुम्ही पण इकडे कधी आला तर नक्की ट्राय करा. टाइमपास करण्यासाठी आम्ही करत होतो ही मेहनत, म्हणजेच व्हिडिओ आणि फोटो काढत होतो. आणि नंतर आमचा नंबर आला. 3 वाजून गेले होते, खूप भूक लागली होती आणि समोर होती झणझणीत मिसळ. माझं तर नेहमीचंच आहे, करायला जाते एक आणि होतं दुसरंच काहीतरी, आणि कसं तरी करत फायनली जे करायचं असतं ते पण करते मी. असो, मिसळ खरंच छान होती बरं का, टेस्ट पण मस्त लागली मला. चाललेला व्हिडिओ पुरेपणे इग्नोर करत साहेब त्यांचं काम करत होते. त्यांना थोडं डिस्टर्ब करत विचारलं, कशी आहे मिसळ. एवढं तिखट खाल्ल्यानंतर गोड पण खाल्लंच पाहिजे नाही का, म्हणून ऑर्डर केली होती जिलेबी. त्यानंतर आम्ही ट्राय केला इथे पेरू शॉट आणि सोबत पेरूची लस्सी. ती पण खूप मस्त होती. मला तर पेरू शॉट खूप आवडला. नाशिकला गेलो होतो एका कामासाठी, पण काम झाल्यावरती पेरूची वाडी पण बघून घेतली. थोडं घाईतच झालं कारण हे प्लॅनमध्ये नव्हतंच. बाहेर फिरायला गेलो की सर्वात जास्त कोण एन्जॉय करतं बरं? आमचा हा अद्वैत. त्याला तर खूप मजा येते. पेरूचा चहा, चहाचे दिवाने आपण चहा.